इथे आता गाव पातळीवर काम करताना म्हणजे इथे काय बरे वाईट अनुभव येतात? म्हणजे कोणते अनुभव असे आहेत की ज्याच्यात ती खूप टफ सिच्युएशन असते काम करताना, किंवा काही चांगले अनुभव तुम्हाला शेअर करता येतील गाव गाव पातळीवरचे? राजकारण नाही, कोणत्या पण क्षेत्रामध्ये चांगले आणि वाईट अनुभव हे येत असतात. हम्म. परंतु एक सरपंच झाल्यानंतर हम्म. त्याच्या 8 दिवसानंतर माझं सरपंच पद रद्द करण्याबाबत मला नोटीस आली. हम्म. अ, अतिक्रमण केल्याबाबत माझ्यावरती आणि माझ्यासोबतच्या काही सदस्यांवरती केस दाखल केली होती. तर तो एक कठीण प्रसंग आमच्यासाठी होता. पण त्या प्रसंगातून आम्ही पुढे गेलो आणि मी नेहमी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असते, की मला या गोष्टीतून चांगलं कसं घेता येईल. तर त्यावर माझा फोकस असतो आणि त्यातून पुढे गेलो. या म्हणजे आता मी वैयक्तिक एक प्रश्न असा विचारतो, तुम्ही इंजिनियर सुद्धा आहात. म्हणजे एक इंजिनियर असल्या तर उच्च शिक्षित आहात, टेक्नॉलॉजी तुम्हाला चांगली कळते, सोशल मीडिया चांगलं कळतो. तर या शिक्षणाचा आणि उच्च शिक्षित असल्याचा गावात काम करताना काय वेगळा फायदा होतो? हो, नक्कीच गावामध्ये काम करताना उच्च शिक्षित असल्याचा फायदा हा खूप होतो. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून गावामध्ये मी काम केलं. त्याच्यामध्ये प्रायव्हेट स्कूलमध्ये ज्या प्रकारचं, ज्या क्वालिटीचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं, त्या क्वालिटीचं शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कसं देता येईल, ह्या गोष्टींचा विचार करून मी शाळेमध्ये डिजिटल शिक्षण प्रणाली राबवली. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीचे CCTV कॅमेरे हे गावामध्ये लावले सार्वजनिक ठिकाणी. आणि अहिल्यानगर आणि पुणे हा महामार्ग असल्यामुळे भरपूर जवळपास 1,00,000 वाहनांची ये-जा होते. तर रोडवरती ॲक्सिडेंट झाला अथवा गावामध्ये काही गुन्हे घडले तर त्याची पडताळणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेला देखील मदत होते. कारण ते CCTV कॅमेरे असे आहेत, उच्च दर्जाचे आहेत. त्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट ही रिकॉग्नाइज होते.